पुणे इंदोर महामार्ग खड्डेमुळे मालेगाव मनमाड येवला अशा 60 किलोमीटर पर्यंतच्या रस्त्याची चाळण, खड्ड्यांमुळे अपघातांच्या प्रमाणामध्ये वाढ। अल्पवयीन मुलीचा लैंगिक छळ केल्याप्रकरणी शाळेतील ड्रायव्हरला अटक। सायनमधील घटना, 11 वर्षीय मुलीचा लैंगिक छळ केल्याचा आरोप, पोलिसांकडून पोक्सो अंतर्गत कारवाई। होळीच्या काळामध्ये झाडं तोडण्याचं वाढतं प्रमाण रोखण्यासाठी पुणे महापालिका ॲक्शन मोडवर। होळीसाठी झाड तोडताना आढळल्यास थेट कारवाई, 1 लाख रुपयांचा दंड आकारला जाणार। कोकणामध्ये शिमगोत्सवाची धूम सुरू, होळीभोवती होम पेटवून कोकणातल्या शिमग्याला सुरुवात। रत्नागिरी जिल्ह्यामध्ये अनेक ठिकाणी त्रयोदशीच्या शिमग्याने होळीला सुरुवात। संगमेश्वर तालुक्यातील धामणी इथे ग्रामदेवतेच्या मंदिरासमोर होळीचा होम। नाशिक शहरामध्ये रंगोत्सवावर सीसीटीव्हीची करडी नजर। रंगपंचमीच्या निमित्तानं पंचवटी आणि जुनं नाशिक परिसरामधील रहाड उत्सवाच्या नियोजनाला मंडळाकडून सुरुवात। वाशिमच्या मालेगाव येथे महिला आर्थिक विकास महामंडळाच्या वतीने नवतेजस्विनी प्रदर्शनं आणि विक्री महोत्सव संपन्न। 50व्या वर्धापन दिनाचं औचित्य साधून 3 दिवस प्रदर्शन आणि विक्रीचं आयोजन। नेवासा तालुक्यामधील बेल पिंपळगावमध्ये स्वामी समर्थ मंदिराचा 8वा वर्धापन दिन संपन्न। वर्धापन दिनाच्या निमित्तानं विविध धार्मिक कार्यक्रम आणि यात्रोत्सवाचं आयोजन, भाविकांची यात्रेसाठी मोठी गर्दी।